कलाकारांसाठी साहित्य संमेलन आयोजित केलं होतं. काय होतं याच्या पाठीमागचा उद्देश काय होता? याच्या पाठीमागचा मुख्य उद्देश हाच होता की जी लहान मुलं आहेत आजकाल मोबाईलच्या एवढ्या विळख्यामध्ये अडकलेले आहेत, त्यांना आई बाबांकडे लक्ष द्यायला वेळ नाही, आजी आजोबांकडे लक्ष द्यायला वेळ नाही, त्यांच्याशी गप्पा मारायला वेळ नाही. त्यांचा संपूर्ण वेळ हा त्या मोबाईलच्या पांढऱ्या स्क्रीन मध्ये जातो. हे जेव्हा आमच्या लक्षात आलं तेव्हा आम्हाला असं वाटलं की या लहान मुलांसाठी आपण पुन्हा एकदा एक चांगल्या प्रकारचा कार्यक्रम म्हणजे साहित्य संमेलन असेल, साहित्य त्यांच्या ज्या गुण आहेत ते गुण लोकांपर्यंत पोहोचवावेत, जेणेकरून ते आपल्या खेळाची पुन्हा एकदा मातीशी एकरूप होतील, पुन्हा त्या कलेशी एकरूप होतील, शिक्षणाशी एकरूप होतील, तसेच साहित्याशी एकरूप होतील असं आम्हाला वाटलं. म्हणून आम्ही हा रंगतरंग मराठी बाल साहित्य संमेलनाचं या ठिकाणी पहिल्यांदा आयोजन केलेलं आहे. यामध्ये किती विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आणि किती शाळांनी यामध्ये सहभाग? आता तुम्ही पाहताय किती विद्यार्थी, कालपासून हा कार्यक्रम सुरू झालेला आहे आणि भरपूर असा प्रतिसाद आम्हाला पहिल्यांदा मिळतोय. कमीत कमी 200 मुलांनी यामध्ये भाग घेतलेला आहे आणि शाळांनी भाग घेतलेला आहे. काल बऱ्याच शाळा येऊन गेल्या, परंतु आता आपल्या समोर हा सगळा संपूर्ण कार्यक्रम होतो आहे. हे आपण पहिल्यांदाच करतोय, पहिल्यांदा आपला सादर करतोय कार्यक्रम बाल साहित्य. या कार्यक्रमाचं उद्घाटन कोणी केलं आणि कोण प्रमुख उपस्थित? या कार्यक्रमाचं उद्घाटन ऍक्च्युली आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय संजयजी शिरसाट साहेब यांच्या हस्ते होणार होतं, परंतु त्यांच्या काही अचानक दौरा निघाल्यामुळे ते काल येऊन शकले नाहीत. परंतु त्या संमेलनाचे जे संमेलनाध्यक्ष आहेत DS काटे साहेब डॉक्टर, त्यांच्या हस्ते आपण या संमेलनाचं उद्घाटन केलं. त्याचबरोबर स्वागताध्यक्ष होते आपले प्राचार्य वाकेकर साहेब, ते काल या ठिकाणी उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीमध्ये तसेच आमचे सर्व सहकारी काल या उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते. यामध्ये किती लोकांनी सहभाग नोंदवला? आयोजित समितीने मी सांगितलं ना, या 200 विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे. जे आपल्याला अपेक्षा होती त्याला ते आपण खरे उतरलो असं या ठिकाणी मला वाटतं. आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण पालकांना काय संदेश देणार? पालकांना संदेश हाच आहे की आपल्या लहान मुलांकडे जर आपण त्यांच्यातली कला ओळखली, त्यांच्यामध्ये जे गुण आहेत ते गुण ओळखून जर त्यांना प्रोत्साहन दिलं तर भविष्यातील नादो मानवर असतील, नारायण सुर्वे असतील किंवा नाट्यकर्मी असतील, मकरंद अनासपुरे सारखे असतील, राम लागू सारखे असतील किंवा नृत्यामध्ये ज्या आपल्या भगिनी आहेत त्या ज्या पद्धतीनं काम करत आहेत, कार्य केलेलं आहे त्यांनी, तशा पद्धतीची उंची या लहान मुलांना आतापासूनच जर सवय लागत गेली तर एक चांगला मेसेज, एक चांगला संदेश पालकांपर्यंत गेला पाहिजे. पालकांच्या विनंती हीच आहे की आपल्या मुलांवर ज्यांच्यातले कलागुण आहेत ते ओळखून त्यांना आपण प्रोत्साहन द्यायला शिकलं पाहिजे. आपलं नाव? मी गौतम दाभाडे, संस्थापक अध्यक्ष लॉर्ड गौतम बुद्ध फाउंडेशन. हे आमचे सगळे सहकारी आहेत. हे माझ्या बाजूला रोहिदास शिकरे सर आहेत. ते काल आमचं जे शब्द फुलांचा गाव हे कवी संमेलन झालं लहान मुलांचं, त्याच्यामध्ये ते अध्यक्ष होते. त्याचबरोबर आमचे डॉक्टर सुशील सातपुते साहेब आहेत. त्यांनी कालपासून हे सूत्रसंचालनाची जबाबदारी घेतली. चांगल्या प्रकारे त्यांनी सूत्रसंचालन केलेलं आहे. त्याचबरोबर आमचे सहकारी सुनील अवचरमाल आहेत, त्यांनी आम्हाला सहकार्य केलं. गजानन दोरे आहेत, हे आपले दीपक नागरे साहेब आहेत. अनेक जणांनी सगळ्यांनी सहकार्य केलं. इथे बाबासाहेब हिवराळे असतील, अमोल गायकवाड आहेत, तसेच सुनील भुईगड, श्रीकांत दाभाडे, ऋषिकेश दाभाडे आणि सर्वांनी, भगवान गायकवाड यांनी आम्हाला या प्रसंगी सहकार्य केले. त्याचबरोबर महिला ज्या माता भगिनी या ठिकाणी आले त्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून आम्हाला चांगल्या प्रकारे सहकार्य केलेले आहे.
Subscribe now and press the bell icon. Never miss an update.